आश्रम में पग धरे, ज्यों ही रघुकुल चंद दसों दिशा में छा गया, वासंती आनंद पुष्प खिले वसुधा हसी, पशु पंछी हर्षाए, क्षण भर में क्या हो गया, गुरु माँ समझ ना पाए, गुरु माँ समझ ना पाए। प्रणाम महर्षि। प्रणाम गुरु माता। प्रणाम गुरु माता। तू राम आहेस ना? तुला कसं कळलं की मी गुरुमाता आहे? एक पुत्र आपल्या मातेला कसा ओळखणार नाही गुरुमाता? तुमच्या डोळ्यात पाहून जे ममत्व दिसले, त्या ममतेने सर्व काही उमगले। गुरुमाता, सत्य सांगायचे तर अयोध्या सोडत असताना मातेपासून दूर होण्याची वेदना मनास दुःखी करत होती, परंतु आपले दर्शन झाल्याने असे वाटले की येथे मातृत्वाची कमतरता भासणार नाही। असंच होईल राम, अगदी असंच होईल। बंधू, सत्य बोला, तुम्ही चेंडू जाणून बुजून तर विजयस्तंभाच्या आत नाही टाकला ना? भरत, असं कोणतं सुख आहे जे बंधूच्या हरण्याने मिळेल? रात्रभर आपल्या मुलाला असं उभ्या उभ्या पाहतच राहणार आहात का? सृष्टीमध्ये असा कोणता पिता असेल बरं, जो रामासारख्या पुत्राला बघता बघता थकून जाईल? शिष्यांनो, तुम्ही इथे विद्या प्राप्त करण्यास आलेला आहात, पण विद्या प्राप्त करण्यापूर्वी
याची आवश्यकता आहे की तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवले पाहिजे, कारण अस्वस्थ आणि निर्बल शरीरासोबत मनापासून अध्ययन होणार नाही. आपलं हे शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. शिष्यांनो, ही पाचही तत्व नश्वर नाहीयेत, परंतु या पंचतत्वापासून बनलेल्या या शरीरापेक्षा नश्वर काहीच नाही. या पंचतत्वांचं संतुलन आपल्या शरीरात असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि त्यासाठी गरजेचं आहे आपलं वातावरण, आपले विचार, आपला आहार सात्विक असणं. गुरुवर्य, पिताश्रींनी सांगितले की गुरुकुलात अनवाणी राहावे लागेल, आणि हेही सांगितले की ऊन पावसात तिथे छत्र नसेल. असे का गुरुदेव? हे लक्ष्मण, कारण त्यांना जाणीव होती की गुरुकुलात विद्यार्थ्यांना प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसे जावे हे शिकवतात. लक्ष्मणा, वेळ सामर्थ्यशाली आहे. ती कधी कुणाला महालात ठेवेल किंवा वनात, कोणी सांगू शकत नाही. अशा वेळेस तुम्हाला या संसारातील मोठ्यातील मोठ्या संकटांना सामोरे जाण्याचा अभ्यास येथेच करावा लागेल. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, आपणास वस्त्र धुवायची आहेत. त्या उपरांत गुरुकुलाची स्वच्छता करायची आहे. रामदादा, आपण हे सगळं उद्या नाही करू शकत? शत्रुघ्न, आपण आपली कर्तव्ये आपल्या सुविधेनुसार करू शकत नाही. जे कार्य आज करायचे आहे ते आजच करावे. शत्रुघ्न, बंधू रामांचा विचार केलास? आपण तर पोटभर जेवलो, कारण आपणास पहिला घास भरवला गेला. परंतु बंधू राम, पिताश्रींच्या हातूनच पहिला घास खायचे. आणि नीट झोपले सुद्धा नाहीत. माता कौशल्याच्या अंगाईशिवाय त्यांना नीट झोप सुद्धा येत नाही. स्वतःचा विचार सोडा आणि त्यांचा विचार करा. क्षमा करावी मला दादा. हरकत नाही शत्रुघ्न, चला आपले कार्य पूर्ण करू. घे पुत्रा. महाराज, शिष्यांनो, भोजनास प्रारंभ करा.
राम, हा पहिला घास तुझ्यासाठी. माहित नाही आपली लाडकी मुलं जेवली असतील की नाही. आपल्या आठवणीने कुणास ठाऊक ते नीट झोपलेही असतील की नाही. माझ्या रामाला तर माझ्या अंगाईशिवाय झोपच येत नाही. हे धरणी माता, स्वतःला इतकं मुलायम कर की आमच्या मुलांना वाटेल की जसं की ते आमच्यात कुशीत झोपले आहेत. हे पवन देवा, आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतो की तिथे आम्ही तर नाही आहोत, परंतु इतके मंद आणि कोमल वारे वाहू द्या की आमच्या मुलांना असं वाटेल की त्यांची आईच त्यांच्यासाठी अंगाई गातीये. धीरे धीरे हौले हौले नहीं वो नहीं का धीरे धीरे आश्रम बीच कहाँ है महलों के सुख सुविधाएं, नाचा करना दासी ना बाबुल ना माता, मुझ पर हीरे फूलों की रखवाली निधिया, धीरे धीरे हौले कैकई, बोला ताई. सुमित्राने सांगितले की तुला गुरुकुलाला जायचं आहे. हो ताई, आता राहवतच नाहीये. माझ्यातल्या ममतेसमोर विवश झाले मी. असं वाटतंय की आपली चारही मुलं मलाच हाका मारतायत. ठीक आहे कैकई, तुला जर जायचंच असेल तर खरंच जा, पण जाता जाता अयोध्या वासियांना सांगून जा की त्यांनी अयोध्या सोडून कुठल्याही दुसऱ्या नगरात राहायला जावं. का बरं ताई? कारण येणाऱ्या काळात अयोध्या अनाथ होणार आहे. आता तुमच्या घराची, तुमच्या माता भगिनींची आणि तुमच्या धनाची रक्षा तुम्ही स्वतःच करा आणि हेही सांगावे की त्यांनी अपमानित होण्यासही तयार राहावे.
कारण त्यांचे अज्ञानी राजकुमार जेव्हा उद्या राजे होतील तेव्हा संपूर्ण जगासमोर स्वतःची मान आणि तसेच त्यांचीही मान खाली घालतील. कैकई, माझं मन देखील व्याकुळ होतोय. तीळ तीळ तुटतय. पण आईच्या या ममतेने प्रेमात व्याकुळ होऊन आपल्या मुलांना दुर्बळ केलं तर माहित नाही कित्येक आयांना आपल्या मुलांना गमवावं लागेल. तसेच आपल्या मुलांच्या बरोबरच अयोध्येच्या भविष्यासाठी आपल्या ममतेला आवर घालावा. गुरु वशिष्ठांना आपलं कार्य करू दे. ते आणि गुरुमाता आपल्या मुलांना एका सक्षम राजाच्या रूपातच परत पाठवतील. मला क्षमा करा ताई, मला क्षमा करा. प्रणाम गुरुदेव. आपण बोलवलत? राम गुरुकुलात शिष्य कशासाठी येतात? शस्त्र आणि शास्त्राच्या शिक्षणासाठी. आणि गुरु आणि शिष्यांचे संबंध? केवळ गुरु आणि शिष्याचे. शिष्यांचं पद? केवळ शिष्याचे. मग का केवळ एक शिष्य असूनही गुरुमातेसोबत आई आणि मुलाचं नातं निर्माण करतोयस? का भोजन करण्यापूर्वी एक घास तू गुरुमातेच्या हस्ते खातोस? का त्यांच्या मुखून अंगाई ऐकल्याशिवाय तुला झोप येत नाही? राम, तू इथे विद्या आणि शक्ती मिळवण्यासाठी आला आहेस की तुझी दुर्बलता जोपासायला? या गुरुकुलात केवळ शिष्यच राहू शकतात राम, अयोध्येचे राजकुमार नाही. गुरुदेव, धिक्कार आहे अशा शिष्याचा जो त्याच्या गुरुच्या क्रोधाचं कारण होतो. कळत न कळत मी गुरुकुलाचे नियम मोडले आहेत. मी आपली क्षमा मागतो गुरुदेव. उठ राम. राम, तुला येणाऱ्या अनेक पिढ्यांसमोर गुरु आणि शिष्याच्या नात्याचं उत्तम उदाहरण बनायचं आहे. त्यांना तुला हे शिकवायचंय की जरी देव आणि गुरु दोन्ही समोर उभे असले तर प्रथम गुरूंना वंदन करायचं. स्वतःला नीट ओळख राम. तुझ्या येण्याचं कारण कधीच विसरू नकोस. गुरुदेव, आपल्यासारखे गुरु असताना मी ध्येयापासून विचलित होणार नाही. तथास्तु पुत्र. महर्षी, तुम्ही रामाला का ओरडत होता? अरुंधती, जर दगडापासून मूर्ती घडवायची असेल तर टाकीचे घाव मारावेच लागतात. मला माझ्या शिष्यानं दुर्बल नाही तर कर्तव्य कठोर बनवायचं आहे. महर्षी, कर्तव्य कठोर बनवा, परंतु पाषाण हृदयी बनवू नका. एका राजाच्या हृदयात भावना नसल्या तर तो प्रजेचं दुःख कसं समजून घेणार? जसा दगडावर पावसाचा काहीही प्रभाव पडत नाही, तसंच कठोर हृदयावर कुणाच्या अश्रूंचा काय प्रभाव पडणार महर्षी? आज तर तुम्ही एका गुरुला शिकवलं देवी. तुम्ही अगदी सत्य बोलत आहात. जर एका राजाच्या हृदयात भावनाच नसेल
तर तो त्याच्या प्रजेचं दुःख कसं समजून घेणार? अयोध्येच्या राजकुमारांना शस्त्र आणि शास्त्राचे शिक्षण मी देईन, पण त्यांच्या हृदयात कोमल भावनांना जागृत करण्याचं उत्तरदायित्व मी तुमच्यावर सोपवतोय. गुरुवर से चहु भ्रात ले, अस्त्र शस्त्र का ज्ञान, देह भले सुकुमार है, निश्चय वज्र समान, गुरु माता से सीखते दूजी और संगीत, सात सुरों की साधना करते सजग विनीत, करते सजग विनीत. येथे तर कुणीच नाही. कोणाला शोधत आहात? आम्हाला सूचना मिळाली आहे की एक ऋषिकुमार तुम्हाला भेटायला आले. मग त्यात एवढं उतावीळ होण्यासारखं काय? महाराज, भाग्यशाली आहात आपण की ऋषी कुमार तुम्हाला भेटले, आम्हाला नाही. अन्यथा पुत्रांबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला त्रास दिले असते का? बरं बरं, आपण रागावू नये. महर्षी वसिष्ठांनी हा संदेश पाठवला आहे की तुमचे पुत्र आता मोठे झाले आहे. महाराज, काही सांगितलं का ऋषीदूतांनी की माझा राम आता कसा दिसतो? त्यांनी सांगितलं तुमचा राम थोडा थोडा सूर्यदेवांप्रमाणे आहे. कारण सूर्याचं तेज त्याच्या मुखावर आहे. थोडा थोडा चंद्रदेवांप्रमाणे, ज्यांची शीतलता त्याच्या डोळ्यांमध्ये आहे. थोडा थोडा जलदेवांप्रमाणे निर्मळ. आणि थोडा थोडा यज्ञदेवांप्रमाणे मर्यादांनी परिपूर्ण. महाराज, आणि काय प्रशंसा केली रामाची? कशा माता आहात आपण. केवळ ऐकायचंच आहे, आपल्या पुत्राला पाहायचं नाही आपल्याला. स्वामी, तुम्ही हृदयाचे स्पंदन वाढवताय. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राम, आपला राम राजभवनात येणार आहे? राम येणार आहे नाही, आपला राम राजभवनामध्येच आहे. राम राजभवनामध्ये? कुठे आहे राम? सांगा ना.
संगीत मधुर मनहारा सुखप्रद शांतिप्रद संतोषप्रद सुखप्रद शांतिप्रद संतोषप्रद सप्त स्वरों का संगम प्यारा संगीत मधुर मनहारा संगीत मधुर मनहारा सारे गामा पाधानी सप्त शुद्ध स्वर त्रिगाधानी कोमल मध्यम तीव्र स्वर करे मन पर प्रभाव शीघ्र 6 ऋतु 8 प्रहर के राग 6 ऋतु 8 प्रहर के राग रागिनियों का रंग रूप न्यारा संगीत मधुर मनहारा देवी पार्वती, बघा, श्रीरामच्या तालावर तर सारी सृष्टी नाचत आहे. प्रभू, श्रीरामांचं संगीत तर अपूर्ण वाटतं. तुम्हाला असं नाही वाटत? तुम्हाला असं का वाटलं देवी? श्रीराम वीणा वादन करत आहे, पण नृत्य सम्राट नटराज आपल्या आसनावर बसले आहे. अपूर्ण तर वाटणारच ना. शिव की ध्यान समाधि में श्री हरि शिव की ध्यान समाधि में श्री हरि हरि के मुख पर शिव ओंकारा संगीत मधुर सारे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा नि ध ग म प ध नि सा रे सा नि ध प म ग रे सा नि ध प ध नि सा नि ध प म ग रे सा संगीत मधुर मनहार मधुर मनहार मधुर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. शिष्यांनो, आज मी तुम्हाला एक अशी विद्या शिकवणार आहे ज्यामुळे शरीरच नाही, मन देखील स्वस्थ आणि सबल बनवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि त्या विद्येचं नाव आहे योग. निसर्गाने शरीर सूक्ष्म कीटकांपासून महाकाय प्राण्यांना देखील दिलेलं आहे, पण मानव शरीराची स्वतःची अशी मोठी विशेषता आहे की आपल्या शरीरात आध्यात्मिक शक्ती आहे, परंतु ही शक्ती मानवी शरीरात निद्रिस्त आहे. त्यांना जागृत केल्याशिवाय त्यांचा आपण लाभ घेऊ शकत नाही. या आध्यात्मिक शक्तींचे शरीरात 7 मुख्य केंद्र आहेत. या सर्व केंद्रांची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे आहे प्रथम चक्र, मूलाधार चक्र. हे सर्व शक्तींचे निवासस्थान आहे. आणि द्वितीय चक्र स्वादिष्ठान चक्र. त्यानंतर तृतीय केंद्र मणिपूर. मणिपूर नंतर चतुर्थ अनाहत चक्र, त्याला आपण कुंडलिनी देखील म्हणतो. या चक्राची शक्ती जागृत केल्यानंतर आपण दुसऱ्या चक्रापर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्रापासून पुढे जाऊन आपण आज्ञा चक्रापर्यंत पोहोचतो आणि आज्ञा चक्रापर्यंत पोहोचून त्याला जागृत करतो. श्वेत वर्णाचं हे चक्र कपाळावर 2 भुवयांच्या मध्ये असतं आणि त्याचा बीज मंत्र आहे शिष्यांनो, जर आध्यात्मिक शक्तीचा दुरुपयोग केला
तर ती साधकाला दुष्ट मार्गावर नेऊन या सृष्टीच्या विनाशाचं कारण बनू शकते. त्यामुळे याचा अभ्यास फक्त गुरुच्या सानिध्यात राहूनच केला पाहिजे. चतुर्थ चक्र भेदल्यानंतर योगी अशा अवस्थेत पोहोचतो जिथे त्याला परमानंदाचा अनुभव होतो. त्यानंतर तो योगी जिथे बसेल तिथे तीर्थक्षेत्र निर्माण होतं आणि तो जे बोलेल तेच शास्त्र म्हटलं जातं. राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, आपलं हे जीवन प्राणवायूने बनलेल्या या ओंकार रूपी धनुष्यासारखं आहे आणि आपलं कर्म याचे बाण आहेत. गुरुदेव, आमचं ध्येय काय असेल? हे राम, लक्ष्य तर आपल्या सर्वांचं एकच आहे, परमात्मा. शास्त्र सांगतात यज्ञापेक्षा मोठं काहीच नाही. जो त्या परमात्म्याशी एकरूप होतो तो समजून जातो की या सृष्टीमध्ये दीनदुबळ्यांचं दुःख आणि भुकेलेल्यांना अन्न देणे यापेक्षा मोठे यज्ञ या सृष्टीत कोणतेच नाही. धनुर्विद्या के धनी श्री राम को धनुर्वेदे गुरुदेव पढ़ाते. जिनके हाथ में लक्ष्य है सिद्धि है, लक्ष्य और सिद्धि उन्हें समझाते. सर्व कला विद्या सुगुण मानो जोड़े हाथ. प्रभु से सविनय कह रहे ग्रहण करो रघुनाथ. तर तुम्हाला तुमच्या कुळाविषयी जाणून घ्यायचं आहे. होय गुरुदेव. तुम्ही चौघांनीही कुळामध्ये श्रेष्ठ रघुकुळात जन्म घेतला आहे, ज्यात बऱ्याच महान राजांनी जन्म घेतला आहे. बिचवामा, अनयना, मानधाता, हरिश्चंद्र, सगर, भागीरथ आणि रघु. या रघुकुळाचा सर्वोत्तम गुण हा आहे पुत्र की रघुकुळाची रीत कायम चालत आली आहे. प्राण गेले तरी वचन मोडले जात नाही. या रघुकुळात त्याग, सत्य आणि धर्माचं आचरण प्रत्येक राज्यात आढळलेलं आहे. महाराज रघु यांच्या नावानं या घराण्याला एक नवीन ओळख मिळाली. महाराज रघु एक महापराक्रमी राजा होते. त्यांनी आपल्या शौर्य आणि पराक्रमांनी कित्येक वेळा पृथ्वीला जिंकला आहे आणि प्रत्येक वेळेस विश्वविक्रमी युद्ध करून ते सगळं काही दान करत असत आणि पुन्हा निर्धन होऊन जात असत. एका निर्धनतेच्या वेळेस ते नगराबाहेर एका झोपडीत राहत होते. तर एक कौत नावाचे ऋषी कुमार तेथे त्यांना भेटण्यास आले. हे ऋषी कुमार, रघुचा प्रणाम स्वीकार करावा. बोला, मी आपली काय सेवा करू शकतो? क्षमा करा, मी इथे महाराज रघुजींची मदत मागण्यास आलो आहे. परंतु माझ्या समोर जी व्यक्ती उभी आहे, जी या कुटीत राहते, ती माझी मदत करण्यास असमर्थ दिसते. ऋषी कुमार, फक्त अवस्था बदलली आहे. राजा रघु आणि या रघुच्या सामर्थ्यात कोणताही बदल झालेला नाहीये. सांगावे, कोणते कार्य आहे? मला माझ्या गुरूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 सहस्र सुवर्ण मुद्रांची खूप आवश्यकता आहे. परंतु मला वाटतंय माझ्या पदरात निराशाच येणार आहे. तुम्ही 14 सहस्र काय 14 सुवर्ण मुद्रा देण्याच्या योग्यतेच्या वाटत नाही. आज्ञा द्या मला. थांबावे ऋषीवर. ऋषी कुमार, कोणी आमच्या द्वारावर उभं राहून आमच्याकडे आमचा जीव मागितला तर त्याला आम्ही आमचं शीर कापून थाळी सजवून देऊ. तुम्ही असा विचार तरी कसा केला की रघु तुम्हाला रिक्त हाती परत पाठवेल? मी आपणास वचन देतो
की तुमच्या गुरुला देण्यासाठी 14 सहस्त्र सुवर्ण मुद्रांची व्यवस्था नक्की होईल. हे कुबेर देव, आमच्या दारी आलेल्या याचकाला संतुष्ट करण्याच्या हेतूने आम्हास 14 सहस्त्र सुवर्ण मुद्रांची आवश्यकता आहे. मी आपणास विनंती करतो की माझ्या अब्रूचे रक्षण करावे, आणि जर का तुम्ही असं केलं नाहीत तर मग मला नाईलाजाने कुबेर नगरीवर आक्रमण करून माझा सन्मान आणि माझ्या वचनाचे रक्षण करावे लागेल. भयभीत होऊन कुबेर देवाने महाराज रघुच्या झोपडी समोर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. ऋषी कुमार, आपणास एकच विनंती आहे की आपण चुकूनही कधी असा विचार करू नका की राजा रघुच्या दारातून कधी कोणी निराश होऊन परते. अशा महान राजाचा तू वंशज आहेस राम. आता या कुळाचा मान सन्मान तुझ्याच हातात आहे पुत्र. हे गुरुदेव, मी माझ्या बंधूंसमवेत आपणास वचन देतो की मी आणि माझे बंधू असं कोणतंही कार्य करणार नाही जे ह्या महान कुळाच्या प्रतिष्ठेला कलंक लावेल. आमचे पूर्वज अभिमानित होतील की त्यांच्या कुळाची धुरा आमच्या हाती आहे. तथास्तु. तुम्हा सर्वांचं कल्याण हो पुत्र. महाराज दशरथ दिवसभर केवळ चित्रच न्याहाळत बसतात. हो महाराणी, परंतु आता आम्ही हा निर्णय घेतलाय की आम्ही हे चित्र इथून काढून टाकावं. महाराज, असं का बरं? का पाहायचं आम्ही हे? काही तर कारण सांगा की का बघायचं आता आम्ही आणखी हे चित्र? कारण राम स्वतः अयोध्या नगरीमध्ये आमच्या डोळ्यांसमोर येणार आहे. हे काय बोलताय तुम्ही महाराज? आम्ही सत्यच सांगत आहोत देवी. गुरु वसिष्ठांनी ही सूचना पाठवली आहे की आपल्या 4ही पुत्रांचं गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झालं. आपले राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न लवकरच इथे आपल्या जवळ येणार आहे. समावर्तक झाल्या आपले 4ही राजकुमार राजवस्त्रांमध्ये अयोध्येचं उज्ज्वल भविष्य बनून परत येत आहे.